मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्हाला नको, भीक नको, हक्क हवा, भीक नको, हक्क हवा। रेल नीर प्रकल्प के खिलाफ अंबरनाथ के काकोले गांव के ग्रामस्थों का आमरण अनशन शुरू। आज 15 अगस्त 2024 को सभी भारतीय 78वां स्वतंत्र दिवस मना रहे हैं, जबकि अंबरनाथ तालुका के काकोले गांव के रहवासी अपने हक के लिए आमरण अनशन पर बैठे। बता दें कि अंबरनाथ तहसील के काकोले गांव में रेल नीर प्रकल्प शुरू होने जा रहा है, जिसका विरोध ग्रामस्थ कर रहे हैं। इस प्रकल्प के कारण किसानों और ग्रामस्थों का बड़ा नुकसान संभव है। रेल नीर प्रकल्प मनोज खाद्यान्न भंडार के तहत शुरू होने जा रहा है, जिसके कारण काकोले गांव के लोगों को सिवाय नुकसान के कुछ नहीं मिलेगा, जबकि काकोले गांव की यातायात भी बंद कर दी गई है। इसलिए काकोले गांव वासियों ने न्याय के लिए आमरण अनशन आज 15 अगस्त से शुरू किया है। रेल नीर प्रकल्प व्यवस्थापन के भ्रष्ट अधिकारियों पर कठोर कार्रवाई, गांव की यातायात पूर्व शुरू तथा प्रशासन इस ओर ध्यान दे, इसलिए काकोले गांव के सरपंच, उप सरपंच तथा गांव वासियों ने आमरण अनशन में एकजुट होकर प्रकल्प व्यवस्थापन के भ्रष्ट कारोबार और मनोज खाद्यान्न भंडार के विरुद्ध अनशन शुरू किया है। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्हाला नको, भीक नको, हक्क हवा, भीक नको, हक्क हवा, भीक नको, हक्क हवा। आमच्या हक्काचा रोजगार व्यवसाय आम्हाला मिळालाच पाहिजे। मनोज खाद्यान्न भांडार हटाव, रेल नीर बचाओ, काकोले गाव बचाओ। मनोज खाद्यान्न भांडार हटाव, रेल नीर बचाओ, काकोले गाव बचाओ। 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त इथं उपोषणाला बसलेत, काय सांगणार आहे? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे। आम्हाला अभिमान आहे, आमचा देश या इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी बलिदान दिलं, तेव्हा कुठे आपला देश स्वतंत्र झाला। पण खरंच स्वातंत्र्य झालाय का? आज 78 वर्ष आपण स्वातंत्र्यात जगतोय, पण त्या स्वातंत्र्याची अनुभूती आम्हाला तरी काकोळे गावाला येत नाही। ब्रिटिश काळात इथे धरण झालं, त्याच धरणावरती आज IRCTC रेलनीर प्लांट आलाय, पण हे रेलनीर प्लांट आणि आता नव्याने इथे ज्याने वाहतुकीचं टेंडर घेतलं तो मनोज खाद्यान्न भांडार, हे सुद्धा ब्रिटिशांप्रमाणे डिवाइड अँड रूल म्हणजे फोडा आणि राज्य करा अशा प्रकारे इथे पॉलिसी अवलंबन करतात। आणि आमच्या या गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांनी या व्यवसायापासून, वाहतुकीच्या व्यवसायापासून बाजूला सारल्यात आणि एक मिलेनियम ग्रुप ऑफ कंपनी अशी एक बोगस फ्रॉड कंपनीला त्यांनी हाताशी घेऊन स्वतःच्या स्वार्थासाठी इथे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस सुरू केलेली आहे। आणि ह्याच निषेधार्थ आणि या भ्रष्ट रेलनीर प्रशासन आणि MKB मनोज खाद्यान्न भंडार आणि त्यांची त्रयस्थ कंपनी जी बाहेरगावची आहे मिलेनियम ग्रुप, यांच्यावरती कठोर कारवाई व्हावी आणि आमच्या या बंद केलेल्या वाहनांना मालवाहतूक टेम्पो या पुन्हा आमच्या गावकऱ्यांच्या चालू कराव्या, सुरू कराव्या, याच मागणीला धरून आम्ही आज इथे स्वातंत्र्य दिनानिमित्त इथे आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे। सकाळपासून कोणी अधिकारी आलेले का, कोणी म्हणजे तुम्हाला भेट दिली की नाही? नाही, आज शासकीय सुट्टी असल्यामुळे कोणी अधिकारी आलेले नाहीत, मात्र RPFचे सर्व पोलीस कर्मचारी आहेत, छत्रपती शिवाजी महाराज पोलीस नगर आपलं स्टेशनचे पोलीस बांधव पण इथे येऊन गेलेले आहेत। विविध सामाजिक संस्था, संघटना, ह्युमन राईट्स काउन्सिल ऑफ इंडिया तसेच अनेक राजकीय क्षेत्रातील मंडळी इथे येऊन गेलेली आहेत। त्या सर्वांनी आमच्या या उपोषणाची गांभीर्यपूर्वक दखल घेतलेली आहे आणि आम्ही अपेक्षा करतोय की जे रेलनीर प्रकल्प अधिकारी आणि मनोज खाद्यान्न भांडार त्यांच्याकडून सकारात्मक निष्कर्षाची अपेक्षा करतोय, जेणेकरून आमच्या या वाहनं सुरू व्हावी। सकारात्मक तुमचे प्रश्न आहेत ते अगर नकार दिले मग तुम्ही काय करणार पुढचं पाऊल? मग आम्ही ब्रिटिशांना जसं आपण या सर्वसामान्य नागरिकांनी एकत्र येऊन जसं चलेजाव केलं, तसंच या रेलनीर कंपनीला सुद्धा आम्ही चलेजाव करू। हा आमच्याकडे शेवटचा पर्याय आहे। माननीय खासदार असतील त्यांना आम्ही या प्रश्नाचे निदर्शनात आणून दिलं। त्यांनी लोकसभा निवडणूक आचारसंहिता याचे कारण सांगून जो आम्हाला आमच्या म्हणण्यानुसार, मागणीनुसार आम्हाला इथे न्याय मिळाला पाहिजे तो मिळालेला नाहीये। माननीय पंतप्रधान साहेबांनाही आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, माननीय मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा पत्रव्यवहार केला आणि आज त्यांची प्रत्यक्ष भेट सुद्धा आमचे शिष्टमंडळ गेलेले घ्यायला। यातून जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग ही आजादी झुटी है, देश की जनता अभी भूकी है, हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचं वाक्य इथं खरं ठरेल। जय जवान जय किसान हे सगळं खोटं आहे।